मसाजोगचे पूर्व सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ झालं, जे पहिलं घाणेरडं होतं ते आता गढूळ झालं। आणि त्या गढूळ राजकारणामध्ये कुठल्याही श्वेतवस्त्रधारकाला उतरताना 100 वेळेस विचार करावा लागेल, कारण जर मी या राजकारणात उतरतोय आणि तिथून जर बाहेर मला निघायचं तर माझ्या अंगावर कित्येक डाग पडतील आणि प्रत्येक डागाचं उत्तर मला द्यावं लागेल। खरं तर एक नवीन ट्रेंड सुरू झाला महाराष्ट्रात की कुठलीही हत्या झाली त्याला सरळ संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडणं, पण पक्या बिडवलकरची हत्या हे संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडणं कितपत योग्य आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। पण त्याआधी मोठा प्रश्न, पक्या बिडवलकर कोण आणि पक्या बिडवलकरला मारणारा सिद्ध्या शिरसाट कोण? या लोकांची नावं पक्या, खोक्या, सिद्ध्या यांच्या नावावरूनच त्यांच्या मनामधली असलेली क्रूरता आणि ते विकृत बुद्धी आपल्याला समजून येते। पक्या बिडवलकर याचा अंत झाला, पण पक्या बिडवलकर किती शांत माणूस होता की किती उग्र माणूस होता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। पहिला प्रश्न तुमच्याशी, 2023च्या मार्च महिन्यात तुम्ही काय करत होता? सामान्य उन्हाळा सुरू होणारे दिवस असतील, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असताल, पण सिंधुदुर्गमध्ये तेव्हा वेगळंच काही घडत होतं। चांदवाडी गावात, कुदळ तालुक्यात आणि महाराष्ट्राच्या तटीय जिल्हा म्हणजे सिंधुदुर्गमध्ये चालत होतं एक मोठा तस्करीचा मुद्दा। तस्करी होती दारूची। दारू आणल्या जात होती गोव्यावरून, कारण गोव्यामध्ये जी दारू मिळते ते इतर कुठं मिळणं शक्यच नाही। गोव्यामध्ये स्वस्त भावात दारू मिळते, पण गोव्यामधून दारू बाहेर आणणं इल्लीगल आहे। पण याच्यामध्येच येते तस्करी। सिद्ध्या शिरसाट म्हणजे सिद्धेश शिरसाट हा व्यक्ती गोव्यामधून दारू तस्करी करून तटीय जिल्हा सिंधुदुर्ग इथे आणायचा। सिंधुदुर्गमधून ती कुदळ तालुक्यात आणि कुदळ तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यात पोहोचवली जायची आणि हे चालत होतं इल्लीगल लिकर रॅकेट, म्हणजे गैर दारूची तस्करी। आणि या तस्करीचा सगळ्यात मोठा प्यादा होता पक्या बिडवलकर। पक्या बिडवलकर जो व्यक्ती गोव्यावरून दारू आणजेपर्यंत आणि त्याला मार्केटमध्ये पोहोचून पैसे गोळा करणारा सिद्ध्याचा सर्वात विश्वासू व्यक्ती एकेकाळी, आणि त्याला संपवणारा स्वतः सिद्ध्याच। आणि त्यामागचं कारण म्हणजे 20,000 रुपये। एक व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामध्ये एक नग्न अवस्थेतील माणूस काही लोकांसोबत विनवणी करतोय की मी सर्वांचे पैसे परत देईल, मला जाऊ द्या, मला सोडा। आणि तिकडून प्रश्न येतो, आम्ही तुझ्या घरी गेलो होतो, तू आईशी मारहाण केला का? आणि तो नग्न अवस्थेतील व्यक्ती कबुली करतो, आईची तब्येत खराब होती, मला पैशांची गरज होती आणि हो, मी आईशी मारहाण केली। आणि हा आईशी मारहाण करणारा तोच व्यक्ती ज्याला मार्च 2023मध्ये मारून, किडनॅप करून गायब करून टाकण्यात आलं, म्हणजे सिद्धिविनायक बिडवलकर उर्फ पक्या बिडवलकर। पक्या बिडवलकर याने दारू तर मार्केटमध्ये पोहोचवली, पण त्या दारूची आलेली मुद्दल त्याने सिद्ध्याच्या टोळीला परत नाही गेली आणि त्यामुळेच त्याला किडनॅप करण्यात आलं आणि त्यानंतर त्याची हत्या झाली। हत्या झाल्यानंतर त्याची डेड बॉडी सुद्धा सापडली नाही। त्याच्यासोबत राहणाऱ्या 2 व्यक्ती म्हणजे त्याची आई आणि मुकी बहिरी त्याची मावशी। त्याची हत्या झाल्यानंतर, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुडल मतदारसंघातील माजी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनी एक ट्विट केलं। त्यांच्या ट्विटनंतर त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते खूप धक्कादायक होतं। त्यांच्या म्हणण्यानुसार सिद्धेश शिरसाट हा शिवसेना शिंदे गटाचा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता आहे। त्यासोबतच त्याने नितेश राणेसाठी सुद्धा मागच्या विधान परिषदेत कॅम्पेनिंग केली। नितेश राणेला जेव्हा या पूर्ण प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं, नितेश राणेंनी गुगली टाकून सांगितलं की हा जो व्यक्ती आहे शिरसाट, तो स्वतः वैभव नाईकांसाठी काम करतो। आता शिरसाट नेमकं कोणासाठी काम करतो हे तर नंतरचे प्रश्न, पण शिरसाटचे एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो आता भयंकर व्हायरल होत आहेत। वैभव नाईकांचा सरळ सरळ इशारा एकनाथ शिंदेवर आहे की एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्याकडून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि तो व्यक्ती होता पक्या बिडवलकर। हे संपूर्ण राजकारण सुरू असताना संजय राऊत यांनी सुद्धा शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला धारवर धरलेलं आहे। पण हे संपूर्ण राजकारण आपल्याला कुठल्या दिशेने नेऊन सोडते हे बघण्याऐवजी आपण जर या गोष्टीवर फोकस केला की 2 वर्षापूर्वी झालेली हत्या, त्याचं पडतास आत्ता लागतो फक्त एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर। म्हणजे जर हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर पक्या बिडवलकरच्या बॉडीप्रमाणे तो स्वतःही या जगातून गायब झाला असता। महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे संपूर्ण प्रकरण आता एका शतरंज म्हणजे चेसच्या डावासारखं आहे, जिथे सिद्ध्यासारखे हाती, घोडे, वजीर पक्यासारख्या प्याद्यांना समोर करतात आणि ते प्यादे सुद्धा आपला जीव द्यायला तयार असतात।
पण यावेळेस पक्याचा जीव 22,000 रुपयांसाठी घेण्यात आला. खैर, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि परत महाराष्ट्रात आकाच्या अंडर एक नवीन नाव आपल्याला मिळेल का? ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.